आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव। महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथे तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथे परंपरेचा साज तिथे रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी पूनम, न्यूज अँकरच्या पुणे कनेक्ट बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एक दुःखद बातमी समोर आली असताना मावळ विधानसभेचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचं काल रात्री निधन झालंय। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। दरम्यान जनसंघापासून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी 2 वेळा विधानसभेवर मावळचे प्रतिनिधित्वही केलंय, तर शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलंय। पुण्यातील मानाचा 4था महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी 125वे वर्ष असून यंदाच्या गणेशोत्सवात मथुर येथील वृंदावन या संकल्पनेतून देखावा सादर करणारे, तर सन 1952 सालापासून चालत आलेली गणेशोत्सवात धार्मिक व पौराणिक देखाव्याची परंपरा असून या सजावटीचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलाय। इराण इस्रायल मधील तणाव कायम असताना पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर परिसरात इराणचा ध्वज आणि अयतुल्लाह खामेनी यांचं छायाचित्र असलेले एक फलक लावण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे। तर पोलिसांच्या निदर्शनात हा प्रकार आल्यानंतर ध्वज आणि खामेनी यांचा एक फलक काढून टाकण्यात आलाय। मात्र हे फलक लोणी काळभोर ग्रामपंचायतीची परवानगी न घेता लावण्यात आले होते। त्यानंतर ग्रामपंचायतीकडून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली। सवलतीच्या दरात मिळकत कर भरण्याचा 30 जून हा शेवटचा दिवस असल्यानं पुणे शहरातील विविध कर भरणा केंद्रावर कर भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे। यामुळे पालिकेच्या सर्व्हरवर ताण आल्याने दिवसभर सर्व्हर डाऊन होता। परिणामी अनेक नागरिकांना कर भरताना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागल्यानं सवलतीच्या दरात कर भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत होती। तर ही मागणी आयुक्तांनी मान्य करत 7 जुलै पर्यंत कर भरण्यास मुदतवाढ देण्यात आल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय। पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। वारजे माळवाडी परिसरात PMPL ची एक बस तांत्रिक बिघाडामुळे अचानक रस्त्यात बंद पडली। त्यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असल्यानं प्रवाशांचे देखील चांगलेच हाल झालेत। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाकडून बसचं फेर नियोजन केलं जाणार आहे। कमी उत्पन्न मिळणाऱ्या मार्गावरील सेवा बंद केली जाणार आहे। लांब पल्ल्यांच्या लेख मार्गावर CNG आणि इलेक्ट्रिक बसही सोडण्यात येणार आहेत आणि जुन्या बस सेवेतून काढून येत्या वित्त वर्षाखेरपर्यंत 150 नवीन बस ताफ्यात दाखल होणार आहेत। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ST महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागाने महसूल वाढविण्याच्या दृष्टीनं फेर नियोजनाचं काम हाती घेतलंय। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात महत्त्वाच्या टप्प्यात दाखल होत असतानाच आदित्य बिर्ला एज्युकेशन अकॅडमी तर्फे चालवण्यात येणारा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ग्लोबल एज्युकेशन आता जुलै 2025 मध्ये प्रवेशासाठी खुला झालाय। यातून पुण्यातील शिक्षकांना बदलत्या शैक्षणिक परिस्थितीनुसार वर्गात शिकवण्याची आणि त्यांची कौशल्य अद्ययावत करण्यासाठी सुव्यवस्थित व पूर्णपणे ऑनलाईन मार्ग उपलब्ध करण्यात आलेत। पुणे शहरातील मंगळवार पेठ येथील ससून हॉस्पिटल समोरील जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विस्तार करावा। त्या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्माण करावं अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षीय नेत्यांनी केली असून कालपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात या विषयावर 15 ऑगस्ट रोजी पुणे जिल्हाधिकारी कचेरीवर आंबेडकरी जनतेच्या वतीनं प्रचंड जवाबदो आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत काल करण्यात आलाय। पुणे जिल्ह्यात एकूण 10 लाख शेतकरी कागदोपत्री असले तरी केवळ 6 लाख शेतकरीच खरे असल्याचं आकडेवारीत स्पष्ट झालंय। पंतप्रधान खरीप पीक विमा, PM किसान यासह कृषी विभागाच्या सर्वच योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टॅक
योजनेचं नाव नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं असलं तरी जिल्ह्यातील केवळ 6 लाख शेतकऱ्यांनीच हा ओळख क्रमांक घेतलाय। त्यामुळे आणखी 40% नागरिकांच्या नावावर शेती असली तरी ते शेतीच करत नसल्याचं पुणे जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आयुक्तांना कळवलंय। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर बाह्य वळणावरील व्यवहारे पेट्रोलियम समोर लिक्विड अमोनिया वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना आज पहाटे घडली आहे। टँकर मधील एक जण जखमी झाला असून त्याला इंदापूर मध्ये शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। तर अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलीस, नगर परिषदेची अग्निशामक यंत्रणा आणि सरडेवाडी टोल कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सुरक्षा उपाययोजनांचा भाग म्हणून टँकरवर पाण्याचे फवारे मारण्यात आलेत। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट।